आज आम्ही केली दीप अमावस्या, सगळ्यांनीच केली, त्याचप्रमाणे मी पण केली. पण आमच्या इथे ना आज फुलंच नव्हते. मी फुलासाठी याच्या पप्पांची खूप वाट बघितली. ते ऑफिसमधून येता येता फुलं आणणार होते, पण त्यांना ऑफिसमधून यायलाच लेट झालं. तर मग बिना फुलाची मी काल पूजा केली. पण त्याआधी मी तुम्हाला दाखवते की काल माझं एक पार्सल आलं होतं. हे पार्सल काही प्रमोशन वगैरे नाही आहे. मी पर्सनल माझ्यासाठी एक पार्सल बोलवलं होतं. पण 3 पार्सल बोलवले आहेत. मी वाट बघत होते की कधी येईल कधी येईल. पण काल 2 पार्सल आहेत आणि एक हे त्यापैकी एक हे आहे की हे आहे एक स्पाइस रॅक, म्हणजे की मी त्याच्यावरती माझे जे काही आपले मसाले असतात ना, त्या ज्या भरण्या आहेत, मी छोट्या छोट्या बॉटल आणल्या याच्यावर ठेवायला. कारण की मला मसाले ठेवायला वेगवेगळे मसाले ठेवायचे आहेत भरण्यांमध्ये. जसे की सांबार मसाला, चाट मसाला हे मी आणले की त्याच्यात असेच पॅकेट पडलेले राहतात. पण ते मला ना भरण्यांमध्ये ठेवायचे आहे आणि त्या भरण्या छान अरेंज करायच्या आहेत. त्यासाठी मी हे स्पाइस रॅक बोलवलेलं आहे. भरण्या अजूनही यायच्या आहेत. मी म्हटलं आधीच हे रॅक बघावं कसं येतं आणि मग त्यानंतर मी भरण्या बोलवेन. तर गार्गी स्कूलमधून आली आणि तेव्हाच हे स्पाइस रॅक आलं. तर मग गार्गीला खूप एक्साइटमेंट की मीच ओपन करते, म्हणून मग ती लागली ओपन करायला आणि तिनेच असेंबल पण करून दिलं मला. व्यवस्थित केलं तिने, छान लावलं. आणि त्यानंतर हे जे स्पाइस रॅक आहे हे असं दिसते. हे स्पाइस रॅक आहे आणि आज आहे दीप अमावस्या. तर माझा विचार आहे इथं तिच्यावर दिव्यांची पूजा करायची. हे स्पाइस रॅक आहे, खूप छान आहे. मला आवडलं. स्टेप आहे ना, म्हणजे मी इथं भरण्या ठेवेल, असे छोट्या छोट्या भरण्या आणते आणि ते ठेवते स्पाइसच्या, म्हणजे मसाल्याच्या. पण माझा आज विचार आहे की आज दीप अमावस्या आहे, तर त्यानिमित्ताने मी दिव्यांची पूजा ना याच्यावरच करते, म्हणजे चांगलं वाटेल ना. कारण की याच्यावरच मी दिव्यांची पूजा मांडते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हे जे स्पाइस रॅक आहे ना, हे माझ्या फर्निचरला पूर्ण मॅच करते. मी जर का कुठे ठेवलं ना तर माझ्या फर्निचरला परफेक्ट जाते आहे, परफेक्ट मॅच होत आहे. तर आता मी ना सगळे जे दिवे आहेत माझ्या घरी ते मी काढून घेते, ते स्वच्छ धुवून घेते आणि त्याची पूजा करायची आहे म्हणून. तर सगळे जे दिवे आहेत जुने, छोटे मोठे, सगळे मी दिवे आता काढून घेते. तर हे बघा, हे जे माझं रॅक आज आलेलं आहे, आजच्याच दिवशी आलं म्हणून म्हटलं चला इथंच करते. तर मी इथे असं ॲडजस्ट केलं. हे फक्त आजच्या दिवसासाठी आहे. देव इकडे सरकवून मी इथे ॲडजस्ट केलं, कारण की आज दीप अमावस्या आहे आणि म्हटलं दिव्यांची पूजा तिथे करते. ग्रीटिंग झोपला आहे, तर तोपर्यंत मी हे जे पूर्वतयारी आहे मी करून घेते. म्हणजे दिवे तिथे ठेवून देते, त्यात वात आणि तेल वगैरे टाकून ठेवून देते. म्हणजे संध्याकाळ झाली की मला पटकन दिवे लावता येईल. परत कणकेचे वगैरे दिवे मला करायचे आहेत आणि एक छोटीशी पूजा असते आमच्या इथे, ती पण मला करायची आहे. तर हे सगळं मी आधी मांडून इथे ठेवून देते, म्हणजे कसं पटकन पूजा केली संध्याकाळी की झालं. तर तो उठायच्या आधी मला हे पूजा करायची आहे. कणकेचे दिवे पण बनवून ठेवायचे, यांना औक्षण करायचे ना. दीप अमावस्या म्हटल्यावर मुलांना ते कणकेच्या दिव्यांनी ओवाळायचं असते, औक्षण करायचं असते, म्हणून मग मला ते पण करायचं आहे. चला तर मग मी पटापट तयारी करून घेते. हा जो दिवा आहे ना, हा दिवा माझ्या आईने याच वर्षी मला दिला आहे, अधिक महिन्यामध्ये, अधिक महिन्याचं वाण म्हणून. म्हणजे एक संजय पात्राने एक दिवा दिला होता. तर आणि हा पण दिवा तिनेच दिलेला आहे अधिक महिन्यामध्ये. आता अधिक महिना झाला ना त्याच्यामध्ये. तर हे दिवे मी छान धुवून घेतले, पुसून घेतले आणि मग आता याच्यामध्ये दिवे लावून घेते. दिवे नाही लावत, दिवे संध्याकाळी लावते. आता फक्त वाती घालून ठेवते आणि तेल टाकून ठेवते. आला तू, उठला. बघा, मी कणकेचे दिवे करते म्हटलं, पण कसलं काय, दिवे व्हायचेच आहे, कणकेचे दिवे व्हायचे. फक्त हेच पूजा मांडून झाली माझी. तर उठला पण. उठला बेटा तू, ये ये. जय जय काय दादा, जय जय, जय जय ना माझे पिल्लू. मागच्या वर्षी पण मस्त आला, मी कणकेचे दिवे करून असं छान ओवाळलं होतं. माझ्या वंशाचा दिवा आहे ना हा. माझ्या वंशाचा दिवा हा आणि गार्गी है ना, याला मी ओवाळलं होतं. गार्गी तेव्हा स्कूलमध्ये गेली होती. आज माझं सकाळी झालंच नाही. मागच्या वर्षी मी सकाळीच केलं होतं, पण या वर्षी माझं सकाळी झालं नाही. त्याच्यामुळे मग आता मी संध्याकाळी करणार आहे आणि या दोघांना ओवाळणार आहे.
चलो ग. आज तर पार्सलवर पार्सल येते. आता कोणतं पार्सल आलं? मी काय बोलवलेलं? हा ते एक घे बोलवलेलं ते आलंय. आजचा दिवस चांगला आहे मला असं वाटतं. आजचा दिवस खरंच चांगला आहे. म्हणजे पार्सल मी एवढ्या दिवसाचे बोलवले होते ना, हे मला वाटते 8 ते 10 दिवस झाले आणि आज पार्सल येतात. आज सगळे पार्सल येतात की काय काय माहिती. म्हणजे मी 3 पार्सल बोलवलेले आहेत. हे काही प्रमोशन वगैरे नाही आहे, मला काही अजून प्रमोशन वगैरे मिळत नाही आहे. पण हे माझं पर्सनल मी बोलवलेलं होतं काही. तर ते आज सगळं येतं आहे. आज ते स्पाइस रॅक पण आली. आता हे काय आहे माहिती नाही. बस बस आता गार्गीला एवढं पार्सल ओपन करण्यात इंटरेस्ट आहे ना, कोणाला नसतं म्हणा. पण गार्गी तसं नाही कापू. जर का रिटर्न करायचं असेल तर ते बॉक्स राहायला पाहिजे. आणि हे ओपन कसं करायचं? थांब दाखव. ओ माय गॉड, हे तर कृतिकसाठी मी कधीच बोललेलं आहे. मला असं वाटतं 8-10 दिवस जास्त झालेले असतील. ते ना गार्गी फ्लॅश कार्ड आहे. इकडे दाखव ना त्याच्या साईडला. असं कसं ते ना मी कृतिकसाठी फ्लॅश कार्ड बोलवलं होते खेळायला. तर ते आहे ते बघू कसं आहे फक्त. फ्लॅश कार्ड म्हणजे तो खेळेल याच्यासोबत काही पण असेल. आता तू तुझे कार्ड्स वगैरे घेत नाही का खेळायला, म्हणून म्हटलं त्याच्या लायकीचं काहीतरी बोला. बघ त्याची स्माइल बघ. काय दादा झोपेतून उठल्या उठल्या काय मिळालं? गिफ्ट मिळालं काय आहे दादू? किती रुपयाचं आहे ग हे? बस हे बस याला प्रथमेशला आवडेल. बस किती रुपयाचं आहे? कितीचं असेल? पैसे देते तुला. का? ये बर्थडे गिफ्ट. त्याला काय बर्थडे का आता? याच्यात बघ सगळं आहे. म्हणजे ABCD पण आहे, फ्रुट्स पण आहेत, सगळ्या गाडी म्हणजे गाड्यांचे प्रकार सगळं सगळं आहे त्याच्यामध्ये. फ्रूट आहेत, अजून प्राणी पण आहेत, सगळं सगळं 1 2 3 पण असेल त्याच्यामध्ये. 7 दिसलं होतं ना मला. हे बघ. हा बघ सगळं आहे त्याच्यामध्ये. व्हेइकल्स, ॲक्शन्स, पार्ट्स ऑफ बॉडी पार्ट, बर्ड्स, ॲनिमल सगळं आहे त्याच्यामध्ये. म्हणून म्हटलं चला ग्रितिकसाठी बोलवा. ग्रितिक काय म्हणत आहे? हे घे तू, तुझ्यासाठी आहे घे. आता मी तू किती खेळतो तर. आता बघ झाला बिझी तू. सध्या नवीन नवीन आहे तर खेळेन, नंतर काय माहिती हा ना. मी ना ग्रितिक जेव्हा झोपला होता ना, तेव्हाच मी फोडणीचा भात करून ठेवला होता. म्हणजे आता कांदा टोमॅटो सगळं टाकून मी त्याच्यासाठी भात बनवला होता. मला माहिती आहे तो उठला की थांबत नाही. आता बघा खायसाठी तो खूप हे करते. मी त्याला खाऊ घालते आधी, मग नंतर कोणताही लेटर असू दे. आता समजा म्हणजे हा केच आहे, कॅंगरू के फॉर केक. तर डी आहे, डी फॉर डॉल्फिन. अच्छा डॉल्फिन. एन फॉर नोज. अच्छा म्हणजे अल्फाबेट वरून त्याच्या मागे तिचं पिक्चर दिलंय. हेक्सागॉन. आता तो फाईल पिकामध्ये ग्रिटिक शिकायचं ते तूच ABCD बघ तो पण आला. तू त्याच्या भूकू लागली ना तू? भूकू लागली? खायचं खायचं काय बेटा काय काय तिकडे येऊ. चल चल. मी इकडे स्वयंपाक करते. कुकर लावला, शिरा बनवते. आणि माझं बाळ बघितलं तुम्ही किती शांत बसले आहे. ग्रितिक मस्त बिचारा स्वतःच्या हाताने राजगिराचं लाडू खातोय. मला त्रास पण देत नाही. खूप छान आहे माझं बाळ. आणि जेव्हापासून तुम्हाला सांगू त्याचं दूध सुटलंय ना, तेव्हापासून हा खूप शांत आणि खूप शांत तर नाही पण असं स्वतःच्या हाताने खायला लागलाय. शांततेत खायला लागला. स्वतःच्या हाताने बरंच काही खात होतो. जेव्हा दूध त्याला चालू होतं तेव्हा तो इतकं खात नव्हता. पण जेव्हापासून दूध त्याचं बंद केलं ना, ओ माय गॉड मी हा चमचा घेतलेला नॉनस्टिकचा. तर जेव्हापासून दूध त्याचं बंद केलं तेव्हापासून तो छान असा खायला लागला आणि मस्त राहतो पण असा. कुठे चालला बेटा? कुठं तुमची गाडी कुठे येते? कुठे येते तुमची गाडी? नाही इथं नका आणू. गॅस जेवण नाही आणायची. गॅस जेवण नाही आणायची. तर दोन्ही गॅस चालू आहे तिथे. हे बघ दोन्ही गॅस चालू आहे बेटा. आणू नाही मग पिटू. हे बाळा
माझ्याजवळ तिथे गॅस जवळ उभं राहायला आणि एखाद्या दिवशी चटका लागला तर मग कळेल ग्रितिक तुला का. इकडे ये, इकडे ये, इथं इथं ये, इथं इथं ये, सोड सोड, इथे ये, थांब थांब, इथे ये, इथे इथे, तिथे नाही, तिथे नाही बाबा, इथे नाही, चक्का लागते तिथे, चक्का. गॅसच्या लांब त्याला उभं केलंय ना मी तिथे, बघा किती जीवावर येते त्याच्या. आणि गॅसचा चटका लागला तर दोन्ही पण गॅस गरम आहेत ते ना बाबा, नाही माशोडू, असं नाही कोण. आत्ताच मी याची तारीफ केली ना की छान खेळत आहे, माझा स्वयंपाक होतोय. बघा आला तो गॅस जवळ, हो ना, आला तू गॅस जवळ. मी तुझी तारीफ केली होती काय अशी अशी. पाण्यासोबत नाही खेळायचं, पाण्यासोबत नाही खेळायचं. तर आता वाजले आहे 7:30 आणि 7:30 वाजता माझा स्वयंपाक झाला आहे. स्वयंपाक झाला म्हणजे शिरा, भाजी, वरण, भात सगळं झालं. फक्त राहिल्या आहेत चपात्या करायच्या आणि मी दिवे वगैरे करून घेतले. चपात्या याचे पप्पा आल्यावर गरम गरम करेल. तर आता मी करून घेते पूजा. मी ना दिवे जेव्हा ठेवले याच्या खाली थोडीशी अक्षित ठेवली आणि नंतर मग दिवे ठेवलेत. आणि मला खरंच फुलं पाहिजे होते. आज फुलं नसल्यामुळे ना असं सुनं सुनं वाटते पूजा, खाली खाली वाटते. तर मला ना इथे ग्रितिक पूजा करूच देत नव्हता, इतका हात लावत होता ना तो. एका तर दिव्यातलं त्यांनी तेल पण सांडवलं. म्हणून मी गार्गीला म्हटलं याला थोडं ने तिकडे टी व्ही वगैरे दाखव, मला पूजा करू ते पटकन, कारण की 8:15 वाजेपर्यंत पूजा पण झाली पाहिजे. म्हणून मग गार्गीने ना याला तिकडे नेलं आणि खेळवलं तिने. तोपर्यंत मी पूजा करून घेतली. हा हा, इतका बदमाश आहे ना, म्हणजे लक्षच ठेवावं लागते काय करेल तो, कधी काय करेल काही सांगताच येत नाही बाबा. तो ना याला हात लावते बघशील. मी तुळशीजवळ दिवा ठेवायला गेली तोपर्यंत गार्गीनी बघा इथे दिवे लावले. मला खूप भीती वाटते, मी तिला दिवा वगैरे लावू नाही देत, कारण की कधी चटका लागेल काही सांगता नाही येत. मी घराबाहेर हा दक्षिण दिशेला आज दिवा लावा लागतं, पितरांसाठी असतो हा दिवा, तर तोही दिवा लावला आणि मग मी घराजवळ यांना ओवाळलं. आई मस्त दिसत आहे का तू पण. हा चले घरात, चले घरात, चले देऊ देऊ देऊ, हा मी लावला. देऊ देऊ देऊ, सूप आणलं तिथं. देऊ 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 देऊ, सुखाचं ठेव माझ्या दिव्यांना, माझ्या वंशाच्या दिव्यांना, गार्गी आणि ग्रितिकला देवा सुखाचं ठेव, छान ठेव. मला वाटलं चटकच लागलं काही इथं नको तर. ग्रितिक काय करतो रे दादा, इतके आगाऊ काम करत राहता ना तू, खरंच ना. तर ही बघा माझी पूजा. मला ना फुलं नसल्यामुळे अशी अधुरीच पूजा वाटत आहे. फुलं असलं की कसं मस्त वाटतं, अशी छान अशी टवटवीत पूजा दिसते. आमच्या सोसायटीजवळनं फुलं पण भेटत नाही, सोसायटीचं गेटच एवढा दूर आहे, त्यानंतर फुलं पण जवळपास मिळत नाही, एकदम चौकातच जावं लागते. म्हणून मग याच्या पप्पाला मी सांगितलं होतं आणायला, पण तेही आज आले नाही, लवकर लेट येणार आहेत. म्हणून मग म्हटलं ठीक आहे जाऊ देत असो. तर माझी इथे पूजा चालू होती, तर गार्गीला काहीतरी अभ्यासात अडकली होती ती, म्हणून बघा ती पुस्तक घेऊन माझ्याजवळ आली. माझी वाट बघत होती की आईची पूजा केव्हा होईल आणि मला केव्हा समजून सांगेल. तर अशा प्रकारे आम्ही आज पूजा केलेली आहे. आमची पूजा झालेली आहे आणि आता आम्ही करतो पोटपूजा, है ना. शिरा खातो ना तू, शिरा खायचा, शिरा दीदीला आवाज दे, दीदीला आवाज दे शिरा खायला. कसा झाला का शिरा, मस्त के दादू, हे असं झालं असं कसं. चला के, हा मी लावून देते की. तुला आवडला का शिरा, शिरा छान झाला. कसा झाला शिरा, मस्त. अजून पाहिजे बघ, तो शिरा मागतोय. आवडला दादा तुला शिरा. तर आमचे पप्पा ना अजून घरी यायचे ऑफिसमधून. मी त्यांना सांगितलं होतं की येता येता फुलं आणा, पण त्यांनी काही फुलं आणले नाही. देणं ग
पण त्यांनी तेच यायचे. आता काय, आता कधी येतील फुलं. माझी पूजा होऊन गेली पण फुलं काही आणले नाही अजून. आणि आता फक्त राहिलंय नारळ फोडायचं. आणि हे दोघं बघा कशी शिरा करते. थोडा थोडा देणं कारण की त्याला एवढा नाही एकदम. आणि आता नारळ फोडायचं राहिलं. हे आले ऑफिसमधून की नारळ फोडे. आणि हाच होता माझा आजचा ब्लॉग. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काय झालं होतं सांगू का? काय काय झालं? रात्री काय झालं? आम्ही सांडवला बघ दोघं- त्यांनी. हा, आम्ही दोघं एका उशीवर हे करत होतो. झोपले होते. नाही, भांडण करत भांडण होते करत होतो. उशीसाठी. अच्छा, कारण की ती माझी उशी होती ओके. तर त्याला माझी उशी पाहिजे होती. त्याला त्याच्या हाताने खायचंय. खाली पडलं. शेवटी हातानेच खाल्ला ना दादा, मग कशाला चमचा घ्यायचा? हाताने तर खायचंय. पण हा दूध सोडल्यापासून खूप हाताने खायला लागलाय. म्हणजे त्याला हाताने खायला काय आवडते काय माहिती. मस्त खातो. असं केलं आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. हे दाखवून दे. जाऊ दे ना, सांडवलं त्याने. एकदा हे दाखवून दे. हे बघ. जाऊ दे, सांडव दे. चला तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि ग्रितिकवर असंच तुमचं प्रेम ग्रितिकवर असंच तुमचं प्रेम राहू द्या. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.